अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मागील भागामध्ये आपण पाहिलं की भगवंताने इतर युगांप्रमाणे उग्र, शक्तिशाली, रौद्र अवतार कलियुगामध्ये का घेतला नाही. तसेच भगवंताला कलियुगात मानवाला कुणापासून वाचवायचं होतं. आजच्या भागामध्ये आपण दत्त जन्माची कहाणी पाहणार आहोत. ही कथा जेवढी ज्ञानवर्धक तेवढीच गमतीने भरलेली आहे. कारण इथे नारद मुनी आणि त्यांनी लावलेल्या भन्नाट युक्त्या आहेत. तर ब्रह्मदेव, श्रीहरी विष्णू आणि महादेव यांनी श्री दत्त अवतार कुठे घ्यायचा हे ठरवलं. पण कसा घ्यायचा म्हणून श्रीहरी विष्णू आणि महादेव यांनी ब्रह्मदेवांना ही जबाबदारी सोपवली की अवतार घेण्याचे कारण तयार करा. ब्रह्मदेवा, अवतार घेण्याचे कारण तूच ठरव. तुझ्यावर ही जबाबदारी आहे. तिथून आपल्या ब्रह्मलोकात परतत असताना ब्रह्मदेवांना नारद मुनी भेटले. ब्रह्मदेव नारद मुनींना घडलेला सर्व वृत्तांत सांगतात आणि तुला काही सुचत असेल तर मला सांग की आम्ही पुढील अवताराची सुरुवात कशी करावी. नारद मुनी म्हणाले, ठीक आहे, मी विचार करतो. नारदा, पुढील अवताराची सुरुवात कशी करावी हे सुचव. ठीक आहे, मी विचार करून काहीतरी करतो. आणि तिथून नारद मुनी थेट स्वर्गलोकामध्ये इंद्रदेवांकडे पोहोचले. आणि इंद्रांना नारद मुनींनी निदर्शनास आणून दिले की पृथ्वीवर अत्री मुनींची तपशक्तीमुळे वाढणारी पत खूप मोठी आहे. कारण आपल्या तपशक्तीने अत्री मुनी सर्वात सामर्थ्यवान झालेले आहेत. तसेच त्यांच्या तपशक्तीसमोर इंद्राची ताकद काहीच नाही. आणि हे जर असंच चालू राहिलं तर इंद्रपदावरती अत्री मुनी कधीही हक्क दाखवू शकतात. आणि अत्री मुनींच्या या तपशक्तीमागील रहस्य आहे माता अनुसूयेचे पातिव्रत्य. पृथ्वीवर अत्री मुनींची तपशक्ती वाढत आहे. माता अनुसूयेचे पातिव्रत्य इंद्रपदालाही आव्हान देत आहे. माता अनुसूयेचे पातिव्रत्याचे तेज इतके प्रखर होते की त्या तेजासमोर सूर्यही फिका पडत असे. रागवू नये म्हणून अनुसूया घराबाहेर आल्यानंतर सूर्यही आपली उष्णता मंद करीत असे. हे ऐकून देवराज इंद्राची तर चांगलीच धांदल उडाली. आणि इंद्राला वाटले की हे असेच जर चालू राहिले तर आपले इंद्रासन देखील धोक्यात येईल. म्हणून इंद्राने नारदांना विनंती केली आणि ते सरळ विद्येची देवता सरस्वती माता यांना अनुसूया माता आणि अत्री मुनींबद्दलची सगळी कहाणी सांगितली. आणि नारदांनी वरती आणखी सरस्वती मातेला हेही सांगितलं की अनुसूयेच्या पातिव्रत्यामुळे ती सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे आणि तेही तिन्ही लोकांमध्ये. माझ्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता? हे कसे शक्य आहे? असं म्हटल्यावर सरस्वती माता थोड्याशा चिंतेत पडल्या की आपल्याही पेक्षा श्रेष्ठ पतिव्रता दुसरं कोणी कसं असू शकेल. मग त्यांनी ब्रह्मदेवांना सांगितलं की तुम्ही अनुसूयेची परीक्षा घ्या आणि ती किती श्रेष्ठ आहे ते बघा. आता ब्रह्मदेवाला प्रश्न पडला की काय करावं. कारण आपण नारदाला काम सांगितलं आणि नारदाने उलटपक्षी आपल्यालाच कामाला लावलं. तोपर्यंत नारद मुनी वैकुंठामध्ये व कैलासात इंद्राला घेऊन गेले व जे काम ब्रह्मलोकामध्ये केले तेच या दोन्ही ठिकाणी केलं. आता तर ब्रह्मदेव, श्रीहरी विष्णू आणि महादेव तिघांनाही 3 महाशक्ती देवींनी अनुसूयेची परीक्षा घेण्यास सांगितलं. घडलेला सर्व प्रकार बघून श्रीहरी विष्णू आणि महादेव हसले. कारण नारदांना ज्यावेळी ब्रह्मदेवांनी पुढच्या अवतारासाठी काय कारण करू शकतो याबद्दल विचारणा केली त्यावेळी नारद श्रीहरी विष्णू आणि महादेव यांना भेटून त्यांच्या सल्ल्यानेच इंद्राकडे गेले व इंद्रपद कसे धोक्यात आहे हे इंद्राला पटवून सांगितलं. एकदा असेच अत्री मुनी आश्रमाच्या बाहेर असताना 3 साधूंचा वेश धारण करून हे त्रिदेव अत्री मुनींच्या आश्रमासमोर प्रकट झाले आणि आवाज दिला, ओम भवती भिक्षाम देही, माते भिक्षा वाढा. ओम भवती
भिक्षां देहि माते. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमात सतत आंदण चालू असते. अतिथी अभ्यंगतांना येथे इच्छाभोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे. म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो. 3 भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनसूयेला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसण्यासाठी आसन दिले, त्यांना अर्घ्य पाद्य देऊन गंधाक्षर पुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाली, आपण स्नान करून या, तोपर्यंत मी पाणी वाढते. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत, आम्हाला लवकर भोजन दे. असे म्हणून अनसूयेने त्यांना बसण्यास पाट दिले, पाने मांडली व अन्न वाढावयास सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असे भोजन नको, आम्हाला इच्छा भोजन हवे आहे. आम्हाला भिक्षा द्यायचीच असेल तर दिगंबर अवस्थेत आम्हाला भिक्षा वाढ, अन्यथा आम्ही चाललो. आता मात्र अनसूया मातेसमोर पेच उभा राहिला होता की परपुरुषांसमोर दिगंबर अवस्थेत? नाही, हे शक्यच नाही. परपुरुषांसमोर दिगंबर अवस्थेत मी नाही जाऊ शकत. त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनसूया माता आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिने ओळखले की हे कोणी साधे भिक्षुक नाही, तर आपली परीक्षा पाहण्यासाठी हे कुणीतरी देवच आलेले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल? आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल आणि दिगंबर अवस्थेत भोजन वाढले तर पतिव्रता धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे, पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल, असा विचार करून अनसूया त्या भिक्षूंना तथास्तु असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले, पतीची मनात पूजा केली. मग तीर्थाचे भांडे घेऊन बाहेर आली. तिने आपल्या पतीचे पुन्हा एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी त्या 3 भिक्षुकांचे 3 तेजस्वी सुंदर बाळे बनली. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली, अंगाई गीते गाऊ लागली. ते बाळ भुकेने व्याकुळ होऊन रडत होते. त्यांना आता अन्नाची नव्हती, त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्यावेळी अनसूयेला वात्सल्याने पान्हा फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव अनसूयेच्या तपोबळाने तिची बाळ झाली. तिचे स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्री ऋषी अनुष्ठान संपून आश्रमात परत आले. पाळण्यातील 3 बालकांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले. अनसूयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही 3 बाळे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती आहेत, हे अत्री ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले आणि तसे अनसूयेला देखील सांगितले. आता अनसूये मातेचे हे नित्यकर्मच झाले. या बाळांमध्ये मातेचा दिवस कुठं निघून जाई ते कळतच नसे. असे 6 महिने उलटले. अनसूया माता आपल्या 3ही बाळांसोबत खूप खुश होती. तर इकडे दुसरीकडे सरस्वती माता, महालक्ष्मी माता आणि पार्वती माता आपापल्या पतीची वाट पाहत होत्या आणि विचार करत होत्या की अनसूयेची परीक्षा घेण्यासाठी गेलेले आपले पती, त्रिलोकाचे धनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना परतण्यास इतका वेळ का लागला? कारण या 3ही देवांच्या गैरहजेरीमध्ये ब्रह्मांडातील समतोल बिघडू लागला, कालचक्र मंदावू लागलं आणि सगळीकडे त्राही त्राही होऊ लागली. नारद या 3ही महादेवींच्या समोर प्रकट झाले. आता मात्र न राहून या 3ही महादेवींनी नारद मुनींना बोलावले व त्रिदेवांविषयी विचारणा केली. यावर नारद मुनी काहीच बोलेना. पण जेव्हा 3ही महाशक्तींनी नारदावर जोर दिला त्यावेळी त्यांनी घडलेली सर्व हकीकत इत्थंभूतपणे सांगितली. हे ऐकून या 3ही महाशक्तींनी लगेचच अत्री मुनींचा आश्रम गाठला व तेथे जाऊन अनसूया मातेची झालेल्या सर्व प्रकाराबद्दल माफी मागितली आणि त्यांना सांगितले की तुम्हीच या संपूर्ण ब्रह्मांडामधील सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहात. पण आता या ब्रह्मांडावर आलेलं संकट फक्त तुम्हीच दूर करू शकता.
या त्रिमूर्तींना पुन्हा पूर्ववत करा. संपूर्ण सृष्टीचं नुकसान आणि होणारा हाहाकार लक्षात घेऊन अनुसूया मातेने त्रिदेवांना पुन्हा पूर्ववत केले. पण यावेळी त्यांनी त्रिदेवांना सांगितले की तुम्ही बालरूपात माझ्याकडे राहिलात, त्यामुळे माझे मातृत्व जागृत झाले, म्हणून तुम्हीच मला माझ्या रूपाने जन्म घ्या. यावर त्रिदेवांनी त्यांना तथास्तु म्हणून सांगितले आणि तिन्ही देव स्वस्थानी गेले. पुढे काही काळाने अनुसूयेच्या पोटी 3 तेजस्वी बाळांनी जन्म घेतला. ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने चंद्र, महादेवांच्या आशीर्वादाने दुर्वास ऋषी जन्माला आले व श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादाने श्री दत्त जन्माला आले. चंद्र जन्मतः शांत, शीतल व तेजस्वी होते. दुर्वास ऋषी शिवतत्वामुळे शीघ्रकोपी होते आणि श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादाने श्री दत्त संपूर्ण सृष्टीचे पालनकर्ता म्हणून सर्वांना समजून घेणारे आणि कृपाळू होते. बालपणात हे तिघेही एकत्रच होते, परंतु जन्मामागील उद्देश वेगवेगळा असल्याकारणाने एकाच आश्रमात त्यांना दीर्घकाळ वास्तव्य करण्यास शक्य होणार नव्हते. चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा दत्त येथेच राहील, तोच त्रिमूर्ती आहे असे समज. अनुसूया मातेने अनुज्ञा दिली व त्यानंतर चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. चंद्र आणि दुर्वास ऋषी तर आपापल्या अवतार कार्यासाठी निघून गेले. पण मग ब्रह्मदेव, श्रीहरी विष्णू आणि भोलेनाथ महादेव यांनी अत्री मुनींना व माता अनुसूया यांना वरदान दिले होते की आम्ही तिघेही तुमच्या पुत्र रूपाने जन्म घेऊ व तुमचे ममत्वाची आस पूर्ण होऊपर्यंत तुमच्या सोबतच राहू. म्हणून ब्रह्मदेवाने आपले ब्रह्मतत्व म्हणजेच शांतता, शीतलता आणि कर्तव्य तत्परता या रूपाने स्वतः श्री दत्त अवतारामध्ये समाविष्ट झाले. भोलेनाथ महादेवही आपली शिस्त, तप, वैराग्य आणि विनाश क्षमतेसोबत श्री दत्त अवतारामध्ये समाविष्ट झाले. तेव्हापासून दत्त अत्री अनुसूयेचा पुत्र, श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला. अत्री म्हणून आत्रेय व अत्री अनुसूयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त, तो दत्तात्रेय. म्हणूनच श्री गुरुदेव दत्तात्रय यांचे 3 मुख ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना दर्शवितात व त्यांचे 6 हात व त्यातील कमंडलू व जपमाळ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहेत. शंख व चक्र श्रीहरी विष्णूंचे प्रतीक आहेत. त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहेत. हेच दत्त जन्मकथेचे गूढ तत्वज्ञान आहे. करता धरता संहर्ता विश्वाचा जो तारी आरता, जो स्मरणे दुःख वार्ता, नुरवी भरता तो आमुचा. तो आमुचा गुरुवर त्याला जोडून दोन्ही कर, त्याचे चरणी ठेविले शिर, ज्याला सुरवर वंदिती, तो हा परमात्मा श्रुती गेय, नरसिंह सरस्वती दत्तात्रेय, परब्रह्म सच्चिदानंदमय, निरामय अद्वितीय तो. तोच दत्त, त्रिमूर्तींचे एकत्व, श्री गुरुदेव दत्तात्रेय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या भागामध्ये इतकंच. पुढील भाग नक्की बघा आपल्या सद्गुरू स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती पुढच्या गुरुवारी. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व या सिरीजमधील पुढील सर्व एपिसोडचे नोटिफिकेशन मिळवा. आमच्या चॅनलवर या व्यतिरिक्त तुम्हाला स्वामी समर्थ महाराज, श्री गुरुदेव दत्त व इतर धार्मिक स्थळांचे लाईव्ह दर्शन व त्यांच्या अवतारांबद्दलचे पॉडकास्ट देखील बघायला मिळतील. तर भेटूया पुन्हा पुढील भागामध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.